शेजाऱ्यांचं नाव नुसतं भांडणासाठी बदनाम असतं, पण काही शेजारी असे पण असतात. तर माझं सिलेंडर संपलं होतं, म्हणून माझी शेजारी जी आहे तिला माहीत पडलं, तर तिने लगेच बिचारीने मला छान असे धिरडे बनवून पाठवले. बोलली, "ताई पहिले का नाही सांगितलं सिलेंडर संपलंय म्हणून?" पण आता ठीक आहे तिने पाठवलं. मग काही शेजारी असे पण असतात म्हणजे ज्यांची भावना खूप चांगल्या आणि प्रेमळ असतात. काही-काही एकदम डेंजर असतात, जे सतत भांडण, भांडण, भांडण. शेजार धर्म असा पण असतो. कदाचित हा व्हिडिओ बघून भांडकुदळ शेजाऱ्यांनी समजून घ्यावं. त्यानंतर मग कलिंगड आणलं होतं आणि अजूनही माझं सिलेंडर भरलेलं नाही. कारण सध्या सिलेंडर डायरेक्ट दुसरं घेण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण मी सिलेंडर जे आहे ते ब्लॅकनेच घेते. मला ते खूप महाग पडतंय आणि त्याचबरोबर मला आता असं झालेलं आहे, की नवीनच घेऊन टाकावं स्वतःच्या नावावरती म्हणजे टेन्शन राहणार नाही आणि त्याच्यातल्या त्यात हे असे सध्या प्रॉब्लेम चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे. हे सिलेंडर किती महाग झालेले आहे. मोदीजींनी तर दिवाळा काढलाय सगळ्यांचा. तेलही महाग करणार आहे म्हणतात, इंधन सगळंच महाग होणार आहे. म्हणजे पृथ्वी तलावर माणूस जगायचा की मरायचा असं झालेलं आहे आता. असो, बघूया आता पुढं काय त्याच्यातून निर्णय निघतो. पण सध्या तरी अशी परिस्थिती आलेली आहे. याच्यानंतर असं वाटतंय अजून जास्त महागाई व्हायचं वेळ येणार आहे आपल्या सगळ्यांवर.